नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आठवणी गावच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता जे तुम्ही पुढे नाटक पाहणार आहात ते भूमिका दशावतार नाट्य मंडळ यांचं बाळूमामा नाटक आहे. मी असं करेन तेवढंच करे. आता काय झालं? भैरव काकांची शपथ तू पोचणार नव्हे, तू पोचवणारा. आणि खरं बोलतोय. तुमची आता याच्याकडे पाहून वाटतोय बरेच श्रम केलेलं आहे. याचं काय म्हणून हे दोघेही कामाचे हे जगण्याच्या लायकीचे हे जळून गेलेलेच तुझी इच्छा. तुला यांनी मारलं होय, काय करू तेवढं खूप बोलताय. हा जास्त बोलतोय. मी काय म्हणतो, भैरूची इच्छा आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागा. मी काय म्हणतो, जर एखाद्याला मृत्यूदंडाचं शासन दिलं असेल तर शेवटच्या समय सुद्धा त्याला शेवटची इच्छा विचारता. आमच्याकडे ती पद्धत नाही. आतापासून चालू करा. ऐका तुम्ही बाबा, एकच संधी खून सुद्धा तुम्ही करा. खून करा संधी संधी दिली शेवटची. तुमच्या मनातून वाक्याची शेवटची संधी. हा माझा माणूस, याचं काही करू नका. दिली संधी पाठ झालेली आहे. याच पाठाची संधी साधून तोच बाळूधनगर स्वतःच्या मेंढ्या बकऱ्या घेऊन इथपर्यंत येणार आहे. तोच बाळूधनगर इथं आल्यानंतर भली मोठी शाळा त्या बाळूच्या कपाळ करा. त्या बाळूच्या मेंदूचा चेंदा मेंढा कोण टाका. बाळूधनगर मेला पाहिजे. काम करतले भैरव याच्या पुढं हे आपलं काम करणार आहे.
आहे तुझं का काय करू याच्या पुढं माझ्या नावासाठी तुला झटायचं आहे. जिथं जिथं जाशील तिथं या फक्त उत्साहात बाबांचा चमत्कार सांगायचा आहे. तुमचा माझा मोठ्यापणाने माझा चमत्कार कमी पडता कामा नये. काळजी करू नको. तुमच्या नावात जय जयकार बाबांचा जय काळी. सारा पाठीवर केली कशा पहिले तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अरे चोऱ्या मारायची बंद कर. तुमच्या गावाकडे जावा. गाव देवाचे मंदिर बांधा. चुकायचं ताकद आहे तुमच्याकडे. शक्तीचा उपयोग भक्तीसाठी करा. चांगल्या कामासाठी करा. मुख्य पराण्यावर प्रेम करा. तेवढं जमून नसेल त्याचं माफ तर का चोरी मारी बंद
मग पस्तावा झाला या समजाले जमोर चोरीला बडी कर गाडी बाळू तुला साहेब एक वेळ केली तर मला माफी काय झालंय तुला अरे तुला पैक द्यायला मी काय सावकार वगैरे तुम्ही लय मोठं सावकार आहे का मामा काय करा मला असं म्हणतोस वैरे बरं रडू नगर बस इथं खाली निजोड हात अरे ही जमीन हिला आपण धरणी माता म्हणतो ही आपल्याला खायला अन्न देते राहायला जागा देते पैक पाणी देते म्हणजे आपली आई ऐकत तेव्हा आपल्या आई अडचणीला पण तिला झाग मारायची धरणी माते तुझे लेकरू अडचणीत राहा पैशाची नड आहे लेकराची नडका आहे लेकराची नडका चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं बारू मामर चांग भलं बारू मामर चांग भलं हे बाबा घे तुझ्यासाठी महिने तुझ्यासाठी परसात घडले अगं तेवढं पैक अरे घे की अरे बस समाज बरे माते लेकराची नड काढली उरलं समद पैक घे तू तुला चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं बारू मामर चांग भलं बारू मामर चांग भलं लेकरा झालं नव समाज अरे एकटा नवरा समधी पैका म्हणजे खा नेहमी चांगल्या मार्गाने कमवा आणि तिनं कावत कमवून असे पैका बिल्लाई घातक असतो माणसाला स्वार्थी उन्मत्त आणि कुर्बानी होते तेव्हा आपण आपलं राबव कष्ट करावं त्याच्यावर विश्वास ठेवावा तो त्यानं दिली दाना बी तेवत देतो कळलं ना बरे या मोर चोरीला बडी करा आणि बाळू सुंदराची वाईबा माझ्या तवावराला कण्याचा परसाद घ्यावा खुशाल लावा घरला संयुक्त कल्याण होईल चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं चांग भलं रे चांग भलं बारू मामर चांग भलं बारू मामर चांग भलं बारू मामर चांग भलं शिंगाडी यांच्याशी लग्न होऊन हा सुखमय संसार मी थाटते पण देवा स्त्री जीवन आणि पुरुषांचं भाग्य याची सांगड घालून नरनारी या स्वरूपात प्रत्येक प्राणीमात्राची घडामोड करणाऱ्या देवा तुझे द्वंद्वाद गाता गाता
जिथं मोठमोठ्या साधू संतांच्या जीवा वेळा पडल्या तिथं माझ्यासारख्या स्त्रीला तुझं देव प्राबल्य तरी कसं कळणार आहे. पण हे देवा, तुझ्या कृपा आशीर्वादानं आई वडिलांच्या सहवासात लहानाची मोठी झाली आणि आज सिंगाळे यांच्याशी लग्न करून सुखमय संसार मी काढते. खरंच बाळू मामांची कृपा म्हणून हा सुखमय संसार आतापर्यंत माझा चाललाय करा. खरंच हे बाळूमामांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहू द्या अशीच माझी मनोमन सदिच्छा. देवा, स्त्रीची तीन रूप मोठी पत्नी आणि माता हसत हसत त्या परमेश्वरानं 2 रूप माझी पूर्ण केली आणि म्हणतात ते काही खोटं नाही. बागेत फुल आणि स्त्रीच्या अंगावर ते मूल आणि स्त्रीच्या अंगावर मूल खेळायचे नाही. स्त्रीला मातृसोबत त्या पदापासूनच मी वंचित आहे. ती आई केव्हा होणार आहे याचा आनंदात अजूनपर्यंत माझ्या मुंबई मांडीवर बाळ खेळलं नाही. केव्हा विचार करते याच गोष्टीचा मी केव्हा आई होणार आहे. आई होण्याची ही तळमळ माझी केव्हा पूर्ण होणार. प्रतिदिनीचंही दुःख 1, 2, 3 वर्ष उलटलं आणि या 3ऱ्या वर्षी सुद्धा माझ्या मुंबई मांडीवर अजूनही बाळ खेळलं नाही. म्हणून मी एक सगळा विचार करते देवा, बाळू मामा तुमची कृपा होऊ द्या जेणेकरून मला आई होण्याचा आनंद मला मातून सोबत मिळवायचंय. लागलेली तळमळ केव्हा बरं दूर होणार आहे. केव्हा दूर होणार आहे. निशिदिनी तळमळ या शिवाला निशिदिनी तळमळ या शिवाला निशिदिनी तळमळ या शिवाला तळमळ आगे मम हृदयाला लागे मम हृदयाला सावित्री आहे आशीर्वाद. सावित्री काय झालं आज तुझ्या डोळ्यात पाणी. सावित्री तुला कोणी बोललं का? कोणी तुझा अपमान केला का ग? सावित्री सांग ना मला. सावित्री कोणी माझा अपमान नाही केला. बोल. कोणी सुद्धा मला लावून टोचून नाही बोललंय. मग काय झालं सांग. या सुखमय संसारात मला कशाची कमी नाही. आनंदाने वाहतोय हा माझा सुखाचा संसार. पण या सुखाच्या संसारात परमेश्वर 1, 2, 3 वर्ष उलटली. सावित्री
आणि या 3ऱ्या वर्षापर्यंत सुद्धा मी मार्गदर्शन केली जेणेकरून मी आई केव्हा होणार. पण पाव हे शेजारी बाजारी सुद्धा वाजवणी म्हणून या सावित्रीला हिरवण्याचं कर्तव्य करतोय. मी आई होऊ शकत नाही. सावित्री शांत हो. मी आई होऊ शकत नाही. सावित्री कित्येक वेळा समजावण्याचा प्रयत्न मी तुला केला. अगं त्या दैवाच्या मनात जे असेल ना ते आम्ही नाही ग बदलू शकत. सावित्री अगं त्या देवावर विश्वास ठेव. अगं होईल ना आम्हाला सावित्री. देव आपल्या बाबतीत का असं निष्ठुर बनलाय? सावित्री तू असा धीर मला सोडलास. कळत नाहीये. सावित्री तू असा धीर सोडलास तर मी तरी कुणाजवळ पाहावं. सावित्री शांत. सुखमय संसाराची स्वप्न बाळगली मला. आनंदाने सुखाचा संसार मी धाटे करत. पण आई होण्याचा जो आनंद आहे ना हा आनंद प्रत्येक स्त्रीला हवा असा असतो. आणि ते मातृत्वात मिळावं म्हणून त्या परमेश्वराची मी एकनिष्ठेने भक्ती केली हो. पण काळू मामाने सुद्धा माझ्या बाबतीत कृपा का नाही केली. का नाही केली. का नाही. एका आईचं मन बोलते मी समजू शकतो. पण सावित्री शांत हो. असं दुःख सावित्री नको ग. म्हणजे धनी मी आई केव्हा सोडणार. मी आई नाही होणार आहे का. कुणाचा तरी आवाज येतो. हे दुःख इतरांना कायचा उपयोग असतो. मी पाहतो कोण आहे. बरं बरं. हो नमस्कार. कुठे निघाला. धनी आपणच ओरडत होता का. धनी माहेरून कोणी आले का. नाही ग माहेरचं वाटत नाही. ही व्यक्ती कुठेतरी वेगळी आहे. तुमच्या ओळखीची नाही. पहा तरी अरे बापरे. तुझ्या माहेरची. नमस्कार नाही. त्यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय पण ओळख पटत नाहीये. ओळखतच नाही माका. कोण आपण. भैरू आपणच ओरडत होता का. हो का बरं. बाबांचा जय जय का. बाबा हा कोण बाबा. आमचे मांत्रिक बाबा चमत्कारी बाबा. म्हणजे ही ओरड आहे ती जय जय करायची आहे. हा हा चमत्कारिक बाबा. चमत्कारी बाबा. हो काय चमत्कार करतो. बाबांचे चमत्कार खूप असतात. भरपूर आहे. होय तो. थोडेसे आम्हालाही सांगा. हो मेल्या माणसाक जिवंत करतो. काय सांगताय. होय तो. बरं आहे. मेलेल्या माणसाला जिवंत करता. वैद्याची गरजच नाही. जी तो आता का मेलो करतो. बाबांचा चमत्कार जिवंत माणसाला तुम्ही माराल हो. आता नाही जमणार. मुगळी नाही मारणार. तुम्हाला जमणार नाही. हा. बरं असू दे. हो त्या खायत ना त्या दिवशी एका माणसाची बाबानी काय. घुस केला आणि घुस 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 घुस. हा हो. माणसाची घुस केली म्हणे. असे चित्र विचित्र प्रकार तुमचे बाबा करतात. होय तो. मंत्राच्या योगे करून. हा आणखी काय काय त्या चमत्कार. खायत ना तो कोणती लग्न जुळत नाही त्यांची लग्न सुद्धा होत. काय सांगता. बाबांचं चमत्कार. मग लग्न जुळविणारे बाबा आमच्याकडे आहेत. काय सांगते. हो नवरदेव आहे. 100 हो 100 पर्यंत जातील काय कदाचित. सांगता. हो. काही एक काळजी करू नको बाबा असं तो. बाबांच्या सर्वांचं लग्न आशीर्वादानं होय तो. बाबांच्या आशीर्वादानं तुमचं लग्न झालं. नाही अरे बाबांनी सांगितलं जरा थांब. हा म्हणजे योगायोग आहे ना. तुमचंच लग्न जुळविलं नाही. नाही बाबा सांगितलं थांब. पुढे काहीतरी मोठा नावाचा. हा योगायोग असायला. हा बरं, काय बरं. ते थांबा सांगून गाव त्यांना मोठा नाव. हा हा असू दे. हा उत्साह तुमचा चांगला आहे. आणखी काय चमत्कार करतात. आणि ज्यांका मुला नाही होत त्यांका मुलंच नाही होत. सावित्री भैरू काय म्हणाला. मुलं नाही त्यांना मुलं होतात. होय तो. चला सावित्री आता आमची इच्छा पूर्ण होणार. आपण बाबांजवळ जाऊया. आई एवढा. भैरू चला मला बाबांची भेट घ्या. प्रश्न काय आहे तुमचे. भैरू आम्हा उभयतांना मूल नाही आणि म्हणून आम्हाला बाबांची भेट घ्यायची आहे. खूप वर्ष नाही झाले. 3च वर्ष झाली आहे. बरोबर. काय झालं भैरू. प्रश्न तुमचा मोठा. देणार नाही का आम्हाला. काळजी करू नको पण कसा थांबा किती आणलं. का बरं. सामग्री लागतली तुमच्यासाठी. मी आशा सोडलं. काय आशा सोडलं आता माहिती. विष्णू बघे विष्णू बघे ह्या बिचारे जिल्ह्याला असा देव माणूस हा पोरगो देवान त्याचा बरा करू दे त्याच्यावर माझा बरा करू दे. विष्णू बघे यांनी तिला घ्यायचंय. तुम्हाला. हो बरं मग आशा अशा नाही. छा
मग ह्या सांगा कसा बाबांचा होय ह्या तुमचा काम जाव आहे ना बाबांना अशा हा, ते काम- कामासाठी ते काम करणार आहेत ना त्याच्यासाठी हा. सांगा बरं आपला काही येत नको काय हो आपण मला नको ते कळतं आम्हाला हा, लिंबा लागतं ती. लिंब किती हा? होतं. द्यायची. काय एवढी द्यायची. एवढा मोठा प्रश्न आहे होय का? बरं टाकणे लागतं चाचण्या होय का? द्या टाकल्या कशासाठी काम महत्वाचं असते तर बरं देऊया ना हा काळा कापड लागतं ना काळं कापड आहे ना तुमच्याजवळ ह्या ना ह्याच्यापेक्षा मोठा दिया अजून हवं हा बरं अजून काय हो बरं काय झालं मोठो आहे तो एवढा नाही एवढा नाही एवढा मोठा एवढ्यावर जाऊ नका आहेत एवढा एवढ्या तर हा 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 आहेत एवढ्या एकदम तिया तिया नको आरामदारो कोंबो होयो बरं देऊया हा एक गाभण बकरी गाभण बकरी होय आहे ना आमच्या जवळ आता मग काय काळजी पण करू कशासाठी हो किती काय त्याच्यातला पोर बाहेर काढतं रे जमिनी पुरतं रे आणि तुझा पोर गेला अरे थांबा. सावित्री ऐकलंस का अगं आमच्या सुखासाठी त्या मुक्या जनावरांचा जीव घेणं कितपत योग्य आहे सावित्री नको त्यांना जायला सांग नको आई एवढ्याचा आनंद आहे तो माझा सावित्री आता तिचा जीव गेला तरी चालेल तिचा जीव गेला तरी चालेल पण हो म्हणा आणि बत्री देतो पण पण सावित्री नको ग मला आई व्हायचं आहे गरीबापेक्षा माझी शपथ आहे तुम्हाला माझी शपथ आहे सावित्री तुम्हाला. परत तुझ्या इच्छेसाठी नाही म्हणत हो म्हणा हो म्हणतो भैरू दिली गाभण बकरी होय बा. अजून काही नको काही एक काळजी करू नको नाट्यसिको नाट्यप्रेमी गुरुनाथ भिवसेन मुळीक नाट्यप्रेमी गुरुनाथ भिवसेन मुळीक यांनी आमच्या सुमधुर संगीतसाठीच्या कलागुणांचं कौतुक करून लागवणाचं 300 रुपयाचं वार्षिक दिलंय नाट्यप्रेमी गुरुनाथ भिवसेन मुळीक यांचे मनपूर्वक आभार मानून आमची सुमधुर संगीतसाथ दशावतार क्षेत्रातील एक संगीतमय त्रिवेणी संगम अर्थात हार्मोनियम वादक बुवा कुमार सिद्धेश राऊळ झांज वादक श्री कुणाल परब आणि उत्कृष्ट मृदुंगमणी नवेली गावचे सुपुत्र श्री प्रकाश मेस्त्री या तिघांच्या वतीनं बक्षाचा स्वीकार सावित्री आता आमची चला. चला. लवकर ये.